धन्यवाद सर. सर्वप्रथम आज डॉक्टर मोहन बेलगंबवार आमचे मित्र आहेत आणि आज ते आपल्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांनी मुद्दा म्हणून आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपला परिचय होण्यासाठी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण सर्वजण या संवादासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. मित्र हो, मला नेहमीच आनंद होतो की जो कोणी शेतीसाठी काम करतो, शेतकऱ्यासाठी काम करतो, तो आपल्या देशासाठी काम करतो. कारण पूर्ण आपला देश आज शेतकरी वर्गावर अवलंबून आहे आणि जर शेतीचा उत्कर्ष व्हायचा असेल तर आपल्याला शेतकऱ्याचा उत्कर्ष करणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांचा विषय किंवा आपण सगळ्यांनी अनेक परिस्थितीमध्ये अनुभव जे घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला एक लक्षात आलं असेल की आताच्या शेती पद्धतीमध्ये जर बदल करायचे असतील, फार मोठं काही भाषण करणार नाही, सगळं सर सांगतीलच किंवा सांगतच आहेत आणि आपण वेळोवेळी ऐकतात. पण जमिनीचं आरोग्य आणि पिकांचं पोषण या दोन गोष्टीला पुढच्या 10 वर्षात पर्याय राहणार नाही जर शेतीचा विकास करायचा असेल. आज जागतिक स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहेत 2010 पासून की आपल्या जमिनीचं आरोग्य निश्चित केलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे आणि जमीन ही समृद्ध आणि सशक्त केली पाहिजे. जोपर्यंत जमीन सशक्त आणि समृद्ध होणार नाही तोपर्यंत आपलं पीक किंवा आपण जे काही फळझाडं किंवा आपण जे काही उत्पादन घेत आहोत हे आपल्याला आरोग्यदायी किंवा सशक्त आणि समृद्ध भेटणार. आज जगामध्ये आलेल्या अडचणींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर आपण जे आहार घेत आहोत या आहारामध्ये असलेल्या अनेक घटकांच्या कमतरता ज्यामुळे आपण देखील त्यामध्ये सफर होत आहोत. मग हे सगळं ज्यावेळेस जागतिक स्तरावर लक्षात आलं त्यावेळेस असं निश्चित करण्यात आलं की सेंद्रिय शेती हा एक चांगला पर्याय आहे की ज्याच्या माध्यमातून जमिनीचं आरोग्य आणि पिकांचं पोषण हे निश्चित आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. आणि मला आनंद आहे की आपण सगळे या सेंद्रिय शेतीचे पालक म्हणायला हरकत नाही. जरी आपण खाजगी क्षेत्रात काम करत असाल तरी आपला वाटा हा मोलाचा आहे आणि आपला हा सहभाग ज्याच्यामुळे सेंद्रिय शेती मोठी होणार आहे. कारण सेंद्रिय शेती केल्यानंतर आपल्याला शेतकऱ्याला समृद्ध होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आज सेंद्रिय शेती करत असताना इनपुट्स किंवा कृषी निविष्ठा या उपलब्ध नाही. मग ज्या उपलब्ध आहेत त्या शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेल्या ह्या कमी प्रमाणात आहेत. म्हणून आपण वेगवेगळ्या उत्पादनांचा किंवा पर्यायांचा विचार करतो आणि त्याचा वापर करतो. आज ज्या ज्या ठिकाणी सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय अन्नद्रव्य, सेंद्रिय खते, सेंद्रिय औषधे या पद्धतीनं आपण वापरत आहात की याच्यापासून उत्पादन मिळालं पाहिजे. कारण बरेचदा तुम्हाला पहिला प्रश्न शेतकरी विचारतो, यामध्ये शेतकरी पण दिसत आहे की आम्हाला सेंद्रिय शेती केल्यानंतर फायदा होईल का, उत्पन्न होईल का आणि ही शेती फायदेशीर राहील का. कारण रासायनिक किंवा रासेंद्रिय शेती करत असताना आपण हे सगळं पाहिलेलं आहे की हे होतंय. परंतु सेंद्रिय शेती करत असताना हा अनुभव घेणं जोपर्यंत स्वतः करणार नाही तोपर्यंत अनुभव येणार नाही. म्हणून आपल्याला या सगळ्या फेजमधून जायचं आहे आणि जोपर्यंत आपण सेंद्रिय शेतीला चांगल्या प्रमाणात दिवस आणणार नाही, शेतकऱ्याला तुमच्या सेंद्रिय शेतीच्या प्रॅक्टिसेसवर विश्वास बसणार नाही तोपर्यंत सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळणार नाही. कारण सीइंग इज बिलिव्हिंग हा शेतकऱ्यासाठी काय आपल्यासाठी देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. जोपर्यंत शेतकरी अनुभव घेणार नाही तोपर्यंत तो या मार्गाने वळणार नाही. आणि या मार्गाने वळण्यासाठी तुम्ही दूत म्हणून काम करता, म्हणजे तुम्ही सेंद्रिय शेतीचे दूत आहात. माध्यम जरी वेगळं असलं तरी आज तुम्ही सेंद्रिय शेतीसाठी काम करत आहात आणि शेतकऱ्याच्या उत्कर्षासाठी तुम्ही काम करत आहात. सर्वप्रथम मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आपलं कौतुकही या ठिकाणी करतो की आपण खूप मोठी मिशन चळवळ जी भारतीय स्तरावर, जागतिक स्तरावर राबवल्या जाणार आहे त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आपण काम करत आहात. मला या ठिकाणी बोलवलं, माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आपले सर्वांचे आणि डॉक्टर मोहन बेलगंबवार सरांचे मी आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आपले 2 शब्द होते पण एक महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला आहे. जमिनीचं आरोग्य जोपर्यंत तुम्ही सुधारणार नाही तोपर्यंत भविष्यातली शेती शक्य नाही आहे. जे तुम्ही मागील 100 वर्षामध्ये जमिनीला बेकार केलंय ती आता सुधारण्याची वेळ आलेली आहे. असे
दोन मोलाचे शब्द आणि मेसेजेस आम्ही त्याच कार्यकर्ता आणि उपक्रम समोर घेऊन चाललेलो आहे. सो थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला ग्रेस केलं आणि आमच्या सगळ्यांना थोडंसं उद्घोषणवर दोन शब्द सांगितले. सो तुमचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही व्यस्त कार्यक्रमामधून इथे आलात, तुमचे शतशः धन्यवाद. कधी तुम्ही नागपुरात असलात आणि आमचे वास्तविक ब्रदर जर काही प्रोग्राममध्ये तुमची गरज लागली तर तुम्ही पुन्हा यावं अशी आमची रिक्वेस्ट आहे. डॉक्टर हरिहर भोसलेकर. थँक्यू व्हेरी मच सर. सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा.